महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित भव्य घरगुती गणपती सजावट स्पर्धा आणि सार्वजनिक गणपती मंडळ सुंदर गणेश मूर्ती स्पर्धा 2024 या स्पर्धेचे प्रायोजक आहेत उद्योजक माननीय शरद दादा जाधव एसचे डेव्हलपर्स मिरज। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुंदर मूर्ती स्पर्धेमध्ये मी पूर्वा तुमचं मनापासून स्वागत करते। या स्पर्धेसाठी आपले प्रायोजक आहेत उद्योजक शरद दादा जाधव एसचे डेव्हलपर्स मिरज। गणपती बाप्पा मोरया। खरं तर गणपती म्हणलं की आपल्या समोर पहिल्यांदा येतो तो लालबागचा राजा आणि प्रत्येकालाच हे माहिती आहे की महाराष्ट्रातून प्रत्येकाला तिथं जाणं हे पॉसिबल नाही आहे। काहींना पर्याय नसतात, त्यामुळं इथूनच मानाचा गणपती म्हणून त्याला आपण नतमस्तक होतो। पण तिथं जाणं हे प्रत्येकाच्या भाग्यात नसलं तरी सुद्धा त्याचं दर्शन घेणं हे आपल्याला मिरजेमध्ये उपलब्ध झालेलं आहे। आपलं मंडळ म्हणजेच मंगळवार पेठचा राजा 21 फुटी हा गणपती आहे आणि याचं स्वरूप जे आहे ते लालबागच्या राजाचं स्वरूप आहे आणि ह्या गणपतीचं विशेष काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या सगळ्या या मंडळाच्या सभासदांकडून। नमस्कार। नमस्कार मॅडम। मला सांगा की आता लालबागच्या राजाला तर प्रत्येकाला जाणं पॉसिबल नाहीये, म्हणून आपण ही मूर्ती इथं चालू केलेली आहे, तर यामागचा इतिहास किंवा काय कन्सेप्ट होता हा? ही या मंडळाची स्थापना 2009 साली करण्यात आलेली आहे, मंगळवारपेठचा राजा गणेशोत्सव मंडळ। याचा उद्देश आमचा हाच होता की मुंबईला प्रत्येकाला जायला पॉसिबल नाही आहे काही कामाविरुद्ध कशासाठी, पण त्याची प्रकृती एक आम्ही कशी घडवू शकेन त्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे। ह्याच्यामध्ये खासियत हेच ठेवलेलं आहे मी की जे आमच्या मंडळाची जेवढी मुलं आहेत त्यांनी प्रत्येकाने काय करतात, प्रत्येकाने म्हणजे दिवस डिसाईड करून दिलेले आहेत आम्ही, प्रत्येकाने त्याची मनोभावी सेवा करतात इथं। आणि सगळ्यात महत्त्वाचं की भक्तांना पायातला चरण करून नमस्कार करू शकतात भक्त आणि त्याचे रोजचे दागिने, जर दागिने बघितले तर सगळे दागिने ओरिजिनल आहेत। याच्यावर धोतर ओरिजिनल आहे, शाल ओरिजिनल आहे, गदा ओरिजिनल आहे, प्रभाव ओरिजिनल आहे।
आणि इम्पॉर्टंट म्हणजे की प्रत्येक वेळी आम्ही त्याचं रोजच्या रोज आम्ही दागिने बदलतो, धोतर बदलतो आणि आरास सगळ्यात इम्पॉर्टंट की आरास त्याची, आणि हे सगळ्या आपल्या मंडळाच्या पोरांच्या मेहनतीने केलेलं आहे आम्ही. आणि इम्पॉर्टंट की दरवर्षी एखादा दागिना वाढवत आलेला आहे, एकदम हे केलेलं नाही आहे. पूर्वी प्रभावसुद्धा प्लास्टर ऑफ पॅरिसच होतं, हळूहळू ते आम्ही चेंज करत दरवर्षी यावर्षी पूर्ण दागिने कंप्लीट झालेले त्याचे. आपल्याला माहिती आहे की गणपती हा विसर्जन होत असतो 11व्या दिवशी, पण या मंडळाची एक वेगळी खासियत आहे, ती म्हणजे या गणपतीचं विसर्जन 3 वर्षातून एकदा होतं. तर त्या संदर्भात काय सांगाल? जसं थोडं लास्ट 3-4 वर्षापासून म्हणजे 2019 पासून कोरोनानंतर जे काही हे झालेलं आहे पर्यावरणच्या संदर्भात, तर त्याची काळजी करता आम्ही ह्याच्या आधी पूर्वी दरवर्षी विसर्जन करत होतो. मग त्याच्यानंतर आम्ही आता दर 3 वर्षाला विसर्जन करतो आणि त्याच्या व्यवस्थित आम्ही निगाही ठेवतो. म्हणजे असंही नाही की व्यवस्थित आपण एक गोडाऊन आहे त्या प्रॉपर गोडाऊनला आम्ही पॅक करून मूर्ती ठेवतो आम्ही त्याची. खरंच खूप सुंदर आहेत. गणपती तर तुम्ही बघितलेलाच आहे, त्या गणपतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप सुंदर दागिने आहेत आणि विशेष जसं त्यांनी सांगितलं की प्रत्येक भक्ताला चरण हे स्पर्श करता येतात आणि या गणरायाचं काय असेल तर दर्शन त्यांना मनोभावे घेता येतं. यासोबत जसं त्यांनी सांगितलं की 3 वर्षातून एकदा विसर्जन होतं, पण 3 वर्ष ह्या गणपतीला रंगरंगोटीचं असेल किंवा सगळ्या गोष्टी असेल ह्या सगळ्या होतात. देवाची पूजा हे खूप महत्त्वाचं असतं, तर त्या पद्धतीनं षोडोपचारे पूजा ही दररोज केली जाते. हे जे पितांबर तुम्ही बघताय हे दररोज बदललं जातं, त्याचे दागिने जे काही आहेत तेही दररोज बदलले जातात आणि नवनवीन वेगवेगळ्या गोष्टी करायला ह्या मंडळातले सगळेच आतुर असतात, उत्सुक असतात आणि मूर्ती घडवण्यापासून हे सगळं ह्या मंडळातले कार्यकर्तेच करतात. खरं तर हा सार्थ अभिमान आहे त्यांनाही आणि मिरजकरांनाही. मिरजकरांनी या गणपतीच्या दर्शनाला यावं अशी मी सगळ्यांना विनंती करते. हे आणि असेच देखावे, अशाच छान छान मूर्त्या आपण बघणार आहे. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. धन्यवाद.